नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने. तर त्याकरिता इथे मी बॅकपार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची येथे आलेली आहे 13 इंच. त्यानंतर शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आलेला आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे 8.5 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8.5 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 9.5 इंच घेते आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्ही मात्र इथे तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या आणि त्यानंतर आपण जसा नॉर्मली गळ्याचा आकार ड्रॉ करतो ना पान गळ्याचा, तसाच सेम तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला आपला जसा गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण आपला गळ्याचा आकार स्टिच करू ना तेव्हा आपलं फॅब्रिक इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी तो तसाच स्टिच केला जाईल. त्यानंतर येथे मी कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ अगदी शेवटपर्यंत त्याला स्टिच करून घेते आहे. जर आपण अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा आपल्याला सेपरेटली शेवटी कमरपट्टीला स्टिच करावं लागतं ना, तर त्याची गरज येथे आपल्याला लागणार नाही आहे. तुम्हाला येथे फक्त शेवटपर्यंत कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण येथे हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स येथे तुम्हाला देऊन घ्यायचे आहेत. फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की आपला कट त्या आपल्या शिलाईवरती जायला नको, नाहीतर आपल्या गळ्याचाच आकार कट होईल. त्यानंतर येथे हा जो गॅप क्रिएट झाला आहे ना त्याच गॅपमध्ये हाताला पास करून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या बॅक पार्टला अगदी व्यवस्थितरित्या सरळ बाजूस पलटी करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला गळा रेडी झाला आहे ना त्याच गळ्यावरती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. आता इथे टॉप स्टिच म्हणजे काय, तर जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती येथे तुम्हाला त्याला पुन्हा स्टिच करून घ्यायचं आहे. आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला देखील तुम्हाला टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे दाबटीप म्हणजे काय, तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी सरळ कमरेच्या बाजूला शेवटपर्यंत तुम्हाला व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही येथे ही पद्धत न वापरता नॉर्मली बघा मी तुम्हाला ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने
स्टिक करायला सांगते ती देखील तुम्ही इथे पद्धत वापरली तरी देखील चालेल। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। जर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने चिकटवलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील सेम तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्हीही बॅकडाट आहेत ना, त्याला तुम्हाला ते स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवतीये। सेम तुम्हाला याच पद्धतीने आपला हा जो दुसऱ्या साईडचा बॅकडाट आहे ना, त्याला देखील इथे तुम्हाला त्याला स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता हा जो आपला गळ्याचा आकार दिसतो ना, तेथून आपल्याला डिझाईन तयार करायची आहे। तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपली जी वेव असते ना, म्हणजेच लाट, तर त्याचा आकार येथे तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक पार्टला अगदी मधोमध फोल्ड करून घ्या आणि येथे हाताने असं थोडंसं टॅप करून म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपण तिथे जी डिझाईन ड्रॉ केली होती ना, ती येथे त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर येथे मी माझ्या साडीच्या कलरमध्ये पिंक कलर म्हणजेच हा जो ब्लाऊजचा कलर आहे ना, त्याच्या कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरची निवड केलेली आहे लेससाठी। आता याच लेसला आपल्याला हा जो आपण गळा रेडी केला आहे ना, त्याच गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण जो हा डिझाईन ड्रॉ केली होती ना वेव्सची, त्याच्या थोडंसं पुढे आल्यानंतर बघा इथे मी बोटाने दाखवते माझ्या, तिथपर्यंतच त्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि मग त्याला शेवटी कट करून घ्यायचं आहे। आणि इथे सेम तुम्हाला याच पद्धतीने याची जी समोरची बाजू दिसते ना, त्या समोरच्या बाजूवरती देखील लेसला अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ही जी डिझाईन ड्रॉ केली होती ना, त्याच डिझाईनला फॉलो करत म्हणजेच त्याच डिझाईनच्या आकारावरती या लेसला ठेवून घेऊन जशी आपली डिझाईन आहे त्याच आकारात संपूर्ण गळ्याभोवती अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। आणि येथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील लेसला स्टिच करून ही डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आहे। आणि येथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच सेम त्याच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील या लेसला स्टिच करून ही डिझाईन कंप्लीट करून घेतलेली आहे। आणि बघा आपल्या गळ्याचा आकार किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसून येतोय। आणि जरी डिझाईन आपण सिंपल ड्रॉ केली असली तरी दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतीये। आणि क्लायंटकडनं देखील आपण याचे एक्स्ट्रा चार्जेस घेऊ शकतो आणि ही डिझाईन तयार करण्यासाठी आपली वेळेची देखील बचत होते। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।